काय सांगू आमच्या बुवांची गत. 2 साला आषाढ कोरडा गेला. ह्यो भला मोठा दुष्काळ पडला होता. शेतानं ह्या भल्या मोठ्या भेगा पडल्या होत्या. आणि आमच्या घरी काय तीच गत. घरातलं धान्य संपलं, कणगी मोकळ्या झाल्या, उंदीर खुशाल दिवसाढवळा हिंडायला लागलं. कधी कधी माणसांचं अंगठ बी कुरतडायला लागलं. आणि तेवढ्यात आमच्या थोरल्या जाऊबाई रखमाबाई त्यांचा दमा बळावला. आणि आमचं हे बुवा गायब. शोधित शोधित माग काढीत देवळात गेले. आणि बघ तिथं काय ये ज्ञानेश्वरी वाचत बसलेत. अशी तळपायाची आग मस्तकात गेली. म्हणलं एवढं कसं तुम्ही निसंग झालात. घरात अन्नाचा दाणा नाही, चौथा नाही तर नाही, पण गावकीला तरी सांगा काहीतरी द्यायला. मला बी कळत होतं हे होणार नाही, पण काय करू. माझं आणि यांचं कसं बी भागल. पण आमच्या थोरल्या बाईंचा दमा. एकदा धाप लागली की बघवत नाही त्यांच्याकडं. मग कुठं जरा यांचं काळी झालं. मी घरी येऊन थोरल्या बाईंचं डोकं मांडीवर घेतलं. आज बाईंनी परान सोडला. माझं तर डक्करच फिरलं. म्हणलं असे कसे हो तुम्ही निसंग झालात. ते दगडाच्या देवाच्या बाई तुम्ही हाडामासाच्या माणसाची विटुळणा केलीत. देवाची निंदा करू नको म्हणतेस ना. देवाची निंदा करू नको म्हणताना करीन, खूप करीन. मेला आधाशी काळकुटा मेला. काळा काळकुटा आधाशी हावरट. ये काळ्या इट्या. सासूबाईंना घेऊन गेलास, बाईंना मारलंस. माझं पोर बी नेलंस. आता मला बी ने, म्हणजे भरील तुझा गळगा. असं काय पाय नाही ते बोलली हो. बुवांच्या डोळ्याला तर धारच लागलेली. मग मला बी बनून आलं. बुवा म्हणत होते बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे.